तुमची जी फूड ब्लॉगिंग करण्याची शैली आहे ती खूप फेमस आहे. ती टोन आणि ती शैली वापरायची हे कधी निवडलं? 23वा जो चॅनल होता ना, जो फ्लॉप झाला, हां. तेव्हा मी यूट्यूबसाठी जवळपास 6-7 लाख रुपये घालवले होते. सगळ्यात चांगलं स्टोरी टेलिंग कोण करतं माहिती आहे का? एक बाई असते, ती बाई बघते की शेजारी भांडणं झालीत आणि ती जाऊन तिसऱ्या बाईला जेव्हा सांगते ना, ती सगळ्यात चांगली स्टोरी सांगते अच्छा. की तुला माहिती आहे काय झालं. पण लोक तुम्हाला का बघतात आणि कशासाठी बघतात हे माहिती असणं गरजेचं आहे. एक फेमस बिअर ब्रँड आहे, मागच्या वर्षी खूप फेमस झालेलं, सगळ्यांना नाव माहिती आहे त्याचं. त्यांनी आम्हाला 9 लाख रुपये दिले होते 3 रीलचे. 30% ऑडियन्स हा आमचा 15 वर्षाच्या आतला आहे. मग तेव्हा ती एवढंच म्हटली की समजा 2 पोरांनी जरी बिअर पिली 10 वर्षाच्या, तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आपल्या त्या पैशांना. सो आम्ही ते डील कॅन्सल केलं होतं. पण इलिगल गोष्टीमधनं पैसा कमवू नका. पहिली गोष्ट तुम्ही ते अजिबात करू नका जे सोशल मीडियावर चालले. असं नाही की सोशल मीडिया वाईटच आहे, मुळात झालं असं की आपण काय बघतो त्यावर सोशल मीडिया. तुम्ही आज भाड्यानं राहताय ना, तर तुम्ही 4 फ्लॅट घेऊ शकता जर त्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर. मग तुम्ही ट्राय करा की तुमचं प्रत्येक व्हिडिओ मास्टरपीस असला पाहिजे. खूप पैसा आहे सोशल मीडियावर. शिवाजी महाराजांचे वडील ऑलरेडी एका मोठ्या डायनेस्टीसोबत काम करत होते. शिवाजी महाराज काय म्हटले की मी यांच्या नाकावटीतून माझी एक मोठी कंपनी तयार करणार. हा कॉन्फिडन्स मला आवडतो. की रील स्टार जे असतात त्यांनी स्वतःला रील स्टार म्हणून एक कॉमन वागणूक दिली पाहिजे की ज्या गोष्टी पॉसिबलच नाहीत त्याची डिमांड केली पाहिजे. माझ्या मते एक टोलचं प्रकरण आत्ताच जस्ट गाजतंय. नमस्कार, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत मनोज शिंगुत्से, ज्यांना आपण स्पायसी किक नावाने सुद्धा ओळखतो. फूड ब्लॉगिंग करणं किंवा यूट्यूबवर सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स करणं, ह्या व्यतिरिक्त स्वतःचा यूट्यूब चॅनल रन करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी मनोज सर हँडल करतात. तर आपण वेळ न घालवता स्वागत करूयात मनोज सरांचं. मनोज सर, तुम्ही आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पॉडकास्टला सुरू करण्यापूर्वी मला एक बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायला नक्की आवडेल की जेव्हा आम्ही तुमच्याबद्दल सर्च करत होतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली की 24 यूट्यूब चॅनल जवळपास बंद झाल्यानंतरही कन्सिस्टन्सी जी महत्त्वाची असते ती तुम्ही ठेवली आणि आज तुमचा चॅनल माझ्या मते पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर आपण म्हणू भारतात बऱ्याच ठिकाणी त्या रील्स बघितल्या जातात. सो ह्याच्यावर तुमचं रिॲक्शन काय आहे सर? ही कन्सिस्टन्सी नेमकी आली कुठून? कन्सिस्टन्सी पैशात नाही येते की पैसे पाहिजे असेल तर माणूस हातपाय मारतो. तर ते झालं की पहिल्यांदा फ्लॉप म्हटलं ठीक आहे चुकला असेल, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा. सो एक्झॅक्टली मला आठवतं 23वा जो चॅनल होता ना, जो फ्लॉप झाला, तेव्हा मी यूट्यूबसाठी जवळपास 6-7 लाख रुपये घालवले होते. अच्छा. फक्त यूट्यूबसाठी की यानं गोप्रो घेतला आपण पण घ्यायचं आहे, किंवा याने ते बॅकड्रॉप घेतला आपण पण घ्यायचे. सो असे सगळे प्रयोग करत 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 5-6 लाख रुपये गेले होते. मला एक अंदाज आला होता. त्यानंतर 24वा जो चॅनल होता तिथं मी थोडंसं डोकं लावलं. मला असं वाटलं की लोक मंत्र ऐकतात ना, मंत्राचं चॅनल करत, तिथं अजून मी 3 लाख घालवले. अच्छा. आणि जेव्हा ते गेले तेव्हा मी शेवटचं ठरवलं की आता आपण यूट्यूबकडं जायचं नाही. ओके. आणि 25वा यूट्यूब चॅनल नव्हता ॲक्च्युली, 25वा इंस्टाग्रामचं आम्ही रील सुरू केल्या आणि त्या फक्त यूट्यूबवर टाकल्या. आणि सुदैव असं की 17 दिवसांमध्येच आमचे 1 लाख फॉलोअर्स झाले. अच्छा. म्हणून परत 25वा सुरू केलं. सो ते असं झालं की ज्या गोष्टीला सोडलं होतं तिने परत ते खेचून घेतलं. एक्झॅक्टली. ज्यावेळेस आपण बघतो की आजकाल बरेचसे जण ह्या फील्डकडे बघतच नाहीत. म्हणजे करिअर ग्राफ बघितला तर लोकांचं एक फिक्स असतं, मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे. हे असं आजपर्यंत कोणाकडनं आपण ऐकत नाही. तर तुम्हाला वाटतं का की पुढं जाऊन भारतामध्ये ह्या इंडस्ट्रीला खरंच एक नावलौकिक मिळणार आहे? कॉन्टेंट हा आत्ताचा प्रकार नाही आहे. जसं आपण एकदम इतिहासात गेलो तर तेव्हापासून लावणे सुरू होते, पहाडावरची लावणे सुरू होते, लोक प्रायव्हेट शोज करायचे. या कॉन्टेंट सुरूच आहे. कॉन्टेंटचं माध्यम बदलतं आहे. जसं लावणी फडावर व्हायची, मग पारावर आली, मग बोर्डवरती आली, मग ती स्टेजवरती गेली, स्टेजवरून फिल्ममध्ये आली, आता परत ती कमर्शियलाइज झाली आहे, परत ती रीलवरती आली. सो कॉन्टेंट तोच असतो, त्याचं फक्त माध्यम बदलतं. करेक्ट. जसं टिकटॉक होतं, आता ते इंस्टाग्राम आलं आहे. कदाचित पुढे जाऊन त्याचं फक्त माध्यम बदलेल, पण कॉन्टेंट हा प्रकार कायम राहतो. कारण माणसाला फूड, शेल्टर हे सगळ्यासोबत एंटरटेनमेंटला महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्पेसिफिक भारताचा जर विचार केला तर कॉन्टेंट इंडस्ट्री अजून वाढायची आहे. आता सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे आता आपण ज्या बेसिक रील्स पाहतो, ज्या फोननं शूट केल्यात किंवा शेकी कॅमेरानं पाहतो, या कदाचित पुढे जाऊन भविष्यात चायनाप्रमाणे प्रोफेशनल होऊन जातील. लोक जितकं नेटफ्लिक्सला महत्त्व देतात तेवढंच उद्या भविष्यात इंस्टाग्रामला पण येऊ शकतं. सो 100% भविष्य आहे. नॉर्मली आपण ज्यावेळेस विचार करतो सर की आपण तुमची 23-24 चॅनलची जी जर्नी ऐकली त्याच्यामधून
24व्या चॅनलला जर तुम्ही हे डिसाईड केलं असतं की नाही आता थांबवायचं, तर आज बहुतेक आपण एकत्र बसलो नसतो. सिमिलरली जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला की लोक काय करतात ना, एकदा दोनदा तीनदा अपयश आलं की तो मार्ग सोडून देतात. तुमच्या मनात ती इच्छा नाही आली का कधी? मला ते गॅम्बलिंगसारखं वाटायचं प्रत्येक वेळी की आज नाही जिंकलो, आज हे चुकलो, तर उद्या हे ट्राय करू, करेक्ट. आता हे 2 कळालं तर तिसरं हे ट्राय करू. सो प्रत्येक वेळी काय ना काय समजत गेलं आणि सोबत पॅरलेली सोशल मीडिया पण बदलत होता. जसं सुरुवातीला यूट्यूबला कॉपीराईट असा प्रकार नव्हता एकदम सुरुवातीला, एक्झॅक्टली. किंवा इमेजेस तुम्ही कोणत्याही वापरू शकता, व्हॉइस ओव्हर करू शकता. या पॉलिसी बदलत गेल्या. पॉलिसीसोबत जसं आपण एक एक गोष्ट शिकत जातो ना, तसं आपल्याला कळतं की अच्छा ही एक शेवटची चूक आहे, ही सुधारून आपण पुढं सरकू. सो मी या प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या चुका समजत गेलो की हे फ्लॉप झालं तर ही आपली चूक आहे, हे फ्लॉप ही आपली चूक. सो सगळ्या चुकांचं समरायझेशन म्हणजे 25वं चॅनल आहे. जनरली ज्यावेळेस आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला यश मिळालं की ती गोष्ट त्याच्या ध्यानात राहते की बाबा ह्या माझा सक्सेस रेशो आहे आणि ह्या टाईपमध्ये मी चालू ठेवलं तर पुढं कंटिन्यू राहील. पण आज जे मनोज शिंगुतचे आम्ही बघतो आणि जे की आपण म्हणू शकतो की एक यशस्वी इन्फ्लुएन्सर, फूड ब्लॉगर म्हणून कार्यरत आहेत, त्यांना जर जुना मनोज शिंगुतचे मिळाला कोण, तर त्याला तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? डिसिप्लिन, शिस्त महत्त्वाची. तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये काम करा, तुम्हाला एकदा जर का आला की एक गोष्ट रोज त्याच प्रकारे तुम्ही करत राहिलात तर तुमच्या एवढी भारी ते कोण नाही करू शकत. तर मी केलेली चूक हीच की डिसिप्लिन नव्हती. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर करणं. जसं मी एडिटिंग कधी शिकत नव्हतो, माझा व्हिडिओ घ्यायचो जो शूट केला आहे तो PC मध्ये टाकायचा आणि मग एडिट करायचा. मग ते एडिट करताना जे एडिटिंग व्हायचं तेच शिकलो आहे मी, ते सोडून कधी शिकलो नव्हतो. सो डिसिप्लिन महत्त्वाची. जी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे ना किंवा ज्यात तुम्हाला प्रो व्हायचं आहे ना, ती रोज करायची आणि ती अशा लेवलला जाऊन करायची की तुमच्यापेक्षा भारी कोण नसलं पाहिजे. हे असणार, असं नाही की तुम्ही अगदीच प्रो होणार, पण जेव्हा सायकोलॉजिकली तुम्हाला कळतं ना की मी हे जे केलं नाही सगळ्यात भारी आहे, करेक्ट, तुम्ही अर्धी गोष्ट जिंकू जाता. सो डिसिप्लिन मी स्वतःला शिकवल. डिसिप्लिन आपण म्हणतो की आयुष्यात महत्त्वाचा पार्ट असतोच, पण त्याला आपण एक गोष्ट अजून एक म्हणतो की सेल्फ अपग्रेडेशनही तेवढंच फास्ट झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी एडिटिंग म्हणलेत की तुम्ही तुमच्या व्हिडिओवर करायचे, त्याच्यानंतर तुम्ही अपग्रेडेशनसाठी काही कोर्स वगैरे केलेत किंवा आता एडिटिंग तुम्ही कशा पद्धतीमध्ये हँडल करता? मला ॲक्च्युली म्युझिक प्रोडक्शन पहिल्यापासून येतं, मी शिकलो आहे. ओके. त्यानंतर एडिटिंग स्वतः शिकलो आहे. कारण मला आठवते सुरुवातीला सोनी वेगास नावाचं सॉफ्टवेअर होतं ज्यावरती एडिटिंग व्हायचं. तर मला कायम प्रोसेसिंग शिकायची होती, मला कधीच थिअरी शिकायची नव्हती कुठल्या गोष्टीची की हे नियम आहेत या नियमांमध्ये. कारण नियम जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तेच शिकताय जे समोरच्याला येतं आहे. माझ्या डोक्यात होती की मला माझी एडिटिंगची एक पद्धत पाहिजे, अच्छा, मला माझा फॉर्मॅट पाहिजे, मला माझ्या, कारण मी जर का एखाद्याकडनं शिकतो आहे तर माझ्यासाठी ते 100% असणार. त्यांनी जे सांगितले ते मला कायम नियम तोडायचे असतात. त्यामुळे फूड ब्लॉग्स पण आम्ही जेव्हा केले तेव्हा आम्ही कॉमेडी केले. करेक्ट. माझी इच्छा नव्हती की फूड सिरियसली सांगितलं पाहिजे की ही पुरी आहे किंवा हा वाडा ना खूप कुरकुरीत आहे. मला घेणं नसतं. मला पाहिजे की मी एकाच रीलमध्ये एंटरटेनमेंट पण देणार, ह्युमर पण देणार, फूड पण दाखवणार, बिझनेसचं प्रमोशन पण होणार, प्लस तुम्हाला सार्कस्टिकली काहीतरी पाहायला पण मिळणार. सो कदाचित या गोष्टींमुळे मी कधी नियमांमध्ये नाही शिकलो, जे आहे ते स्वतःच. नॉर्मली ज्यावेळेस आपण बघतो ना कुठलाही एखादा माणूस ज्याला आपण म्हणतो की ह्याला यश मिळालंय, की त्याच्या आसपासची परिस्थिती बदलते. तर तुम्हाला काय वाटतं, यश मिळाल्यावर आसपासची माणसं बदलतात की परिस्थिती बघून बाजूचे लोक अजून तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात? मुळात सगळंच बदलतं. जेव्हा तुम्ही एकदम सुरुवातीला थोडंसं काहीतरी करता तेव्हा लोक तुमच्यासोबत असतात. अच्छा. आणि जी तुमच्या एकदम जवळची माणसं आहेत, म्हणजे कदाचित तुम्ही त्यांना जवळचे समजता, ती तुमच्यापासून आपोआप लांब सरकतात. ओके. ज्यांच्यासोबत तुम्ही जर इलिगल गोष्टी करताय, जसं तुम्ही रोज क्रिकेट खेळायला जाता, टाईम घालवता 2 तास, उदाहरण पकडू की ही गोष्ट इलिगल आहे. ओके. तर तुमच्या त्या मित्राला असं वाटतं याचं हे तर चांगलं चाललं आहे, पण माझं तर वेळ वायाला चाललं आहे. सो तुमच्यापासून तो लांब सरकतो. अच्छा. अशा भरपूर गोष्टी आहेत. दुसरा एक याचे फायदे भरपूर आहेत, असं मी म्हटलं की सगळे तोटेच आहेत. फायदे आहेत की तुम्हाला अशा लोकांचा ॲक्सेस मिळतो ज्यांना तुम्ही आयुष्यात पाहू पण शकत नाही. सेलिब्रिटीज असतील, पॉलिटिशियन असतील, मोठमोठे व्यावसायिक असतील, हे तुमच्या एका कॉलवरती अवेलेबल होतात. हा एक मोठा फायदा आहे. कारण शेवटी अटेन्शन म्हणजे फ्यूल आहे आजकाल. ज्याच्याकडे अटेन्शन ते फ्यूल आहे. पण काही लोक बदलतात जवळचे. लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. लोकांना अपेक्षा असते की आता येणे माझ्यासाठी काहीतरी करावं. प्लस तुम्ही जर काय करताय तर प्रत्येकाचं मत असतं की आम्हालाही क्रेडिट मिळालं पाहिजे. सो या गोष्टी मी पाहिल्या. ॲक्च्युली या पाहिल्या नाही. आता आम्ही एक रॅपचं शूट केल्यानंतर मला प्रत्येक गोष्टींचा अनुभव आला. ओके. की आम्ही सॉन्ग शूट करतोय, ज्यांना मी असं एकदम जवळचे मित्र समजायचो ना की याच्यासाठी तर आपण एवढं केलं, तो एका फोनवरती येईल माझ्यासाठी.
सो ते प्रत्येक लोकांनी जेव्हा नाही म्हटलं शेवटपर्यंत, तेव्हा मला एक गोष्टी रिअलाईज झाली की गरजेचं नाही की तुम्ही त्यांना जवळचं समजता, त्यांनी पण समजलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह सेक्टरमध्ये काम करता किंवा तुम्ही थोडेसे पॉप्युलर असता, जे काय असेल, हे इश्यूज तुमच्या आयुष्यात असणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी असा भाग येतो की आपण नक्की काय करतो हे आपल्याला जगासमोर सांगायला लागतं. तुम्ही फूड ब्लॉगिंग करता, स्टोरी टेलिंग करता, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होता, तर लोकांनी तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे? रायटर म्हणून, लेखक म्हणून. अच्छा. कारण प्रत्येक गोष्टीचा पाया लिखाण असतो. कदाचित मी उद्या काहीही केलं तरी सुरुवात लिखाणापासून झालेली असेल. बरोबर. जसं आता आम्ही रॅप केला आहे, आम्ही एक परफ्यूमचं ब्रँड लॉन्च करतो आहे किंवा कॉन्टेंट करतो आहे, यूट्यूबवरती व्हिडिओज करतो आहे. प्रत्येकाची सुरुवात लिखाणातून होते. लिखाण मग पुढं त्याला शेप देण्यासाठी किंवा त्याचं काहीतरी करण्यासाठी आपण व्हिडिओज बनवतो. सो रायटर म्हणून ओळखलं पाहिजे. जनरली आहे ना, आपल्या इथे एक ट्रेंड चालतो की ज्यावेळेस पण घरी गेल्यानंतर म्हणा किंवा ऑफिसेसमध्ये म्हणा, इंस्टाग्राम ओपन करून कोणी रील बघत असेल तर शक्यतो त्याला सांगितलं जातं की बाबा तू टाईम वेस्ट करतोय. इन्फ्लुएन्सर्स लोकांनी किंवा कंटेंट क्रिएटर लोकांनी ह्या गोष्टीला कशा पद्धतीमध्ये बघितलं पाहिजे? टाईम तर घालवता वयाला, कारण मी स्वतःही घालवतो. पण माझं असतं की मी फक्त माझ्या कामाच्या गोष्टी पाहतो. जसं मला जर एडिटिंग शिकायचं तर मी एडिटिंगच्या रील पाहतो आणि अल्गोरिदम एवढे स्मार्ट आहेत की ते स्वतः परत त्याच रील दाखवतात. बरोबर. दुसरं असं की मी त्या गोष्टींच्या रील पाहतो ज्या माझ्याकडं नाही आहेत. जसं माझ्याकडे BMW नाही आहे, मी ते बघत बसतो. डोपामाइन मी येतं, प्लस तुम्ही त्या एका झोनमध्ये पण जाता की चला भविष्यात आपल्याला ही गाडी घ्यायची असेल. तिसरं असं की मी नॉट इंटरेस्टेड हे बटन जास्त वापरतो. प्रत्येक फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला तुम्हाला ऑप्शन येतो नॉट इंटरेस्टेडचा, तर मी ते जास्त वापरतो. त्यामुळे असं झालं की माझी तुम्ही फीड आत्ताही चेक केले ना, तुम्हाला फक्त प्रोडक्टिव्ह फिटनेसच्या रील दिसतील, फूड मेकिंगच्या दिसतील किंवा यूट्यूबच्या टिप्स असतील, एडिटिंग असेल किंवा फायनान्स. सो हे एवढंच बघतो मी. सो मला वाटतं की प्रत्येकानं जर काय असं काही केलं तर असं कोण म्हणणार नाही की तुम्ही वेळ वाया घालवताय. अच्छा. जसं माझी 10वीची परीक्षा उदाहरण, मी फोनवरती 2 तास घालवतोय, तर कदाचित 10वीचं शिक्षण देणारं जे चॅनल्स आहेत मी ते फॉलो करेल. मग कदाचित कोणतरी मला सोपा भूगोल समजवल, जे कॉन्सेप्ट मला ट्युशनमध्ये नाही कळाले, शाळेत नाही कळाले, तिथं कळेल. हे ऐकायला थोडंसं आपल्याला वाटतं की थोडंसं मॅच्युअर आहे किंवा बालिश आहे, बट ही गरज आहे. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकानं जर का ठरवलं की मी समजा बिझनेस करतो आहे, माझ्या बिझनेसशी रिलेटेड मी दिवसाला जर 500 रील पाहतो आहे, तर मी माझ्या बिझनेसला अपग्रेड करतो आहे, वेळ वाया घालवत नाही आणि माझाही फायदा त्यामध्ये. आपण बघतो की ज्यावेळेस आपण पुण्यात सारख्या शहरामध्ये राहतो, त्यावेळेस व्हायरल होणं हे जास्त महत्त्वाचं असतं की एक ओळख निर्माण झाली आणि त्यातनं मिळणारे बेनिफिट्स हे जास्त महत्त्वाचे असतात? 100%. तुम्ही जी दुसरी गोष्ट म्हटलं ना की लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी आणि त्यातून तुम्हाला बेनिफिट्स, अर्थात तुम्हाला ब्रँड प्रमोशन मिळणार, तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकणार. फक्त व्हायरल होणं गरजेचं नाही आहे. कारण तुम्ही ज्यावेळी फक्त व्हायरल होता ना, ते फक्त तुमच्याच म्हणजे तुम्हाला स्वतःलाच असं वाटतं की मी खूप फेमस आहे किंवा मी खूप भारी. मुळात एक माणूस 1 सेकंदात एक रील स्वाईप करून खाली निघून जातो. करेक्ट. त्याला काही देणं घेणं नसतं तुम्ही किती फेमस आहे आणि काय. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य, प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स आहेत. सो कायम प्रयत्न करा की पुढच्याला तुम्ही काहीतरी व्हॅल्यू द्याल. एक तर एंटरटेनमेंट द्याल किंवा त्याच्या ज्ञानात काहीतरी भर टाकाल किंवा काहीतरी पुढच्याचा फायदा झाला पाहिजे. सोशल मीडिया पण विन विन सिच्युएशनवरतीच चालतो. तुम्हाला फायदा आहे तर तुम्ही एखाद्याची रील पाहणार, फायदा नाही तर तुम्ही स्वाईप अप करणार. सो व्हायरल होऊन काही फायदा होत नाही आहे. व्हायरल होण्याचे भरपूर, तुम्ही अगदी एखादा गुन्हा जरी केला तरी पण तुमचं पेपरला फ्रंट पेजला नाव येतं. त्यामुळे व्हायरल होणं महत्त्वाचं नाही आहे, व्हॅल्यू ॲडिशन महत्त्वाचं आहे. व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठीच आपण ज्यावेळेस बघतो की एखादी गोष्ट, आता फूड ब्लॉगिंगचं जर एखादं उदाहरण घेतलं तर तुमची जी फूड ब्लॉगिंग करण्याची शैली आहे ती खूप फेमस आहे. म्हणजे लिटरली एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्या घरात माझा मुलगासुद्धा तुमचे व्हिडिओ बघत असतो. ती टोन आणि ती शैली वापरायची हे कधी निवडलं? प्रत्येकाच्या आत आहे ना एक निगेटिव्ह पॉईंट असतो. जसं माझा निगेटिव्ह पॉईंट हा की मी टॉन्टमध्ये बोलतो, एखाद्याला घालून पाडून बोलणं किंवा एखाद्याबद्दल बोलणं, ही माझी वाईट सवय आहे. अच्छा. आणि मी तेच कॉन्टेंटमध्ये वापरतो की मी गेलो होतो, मग हे झालं, मग हे झालं, मग ते सार्काझम येतं. मी मागच्या पॉडकास्टला पण म्हटलं होतं की सगळ्यात चांगलं स्टोरी टेलिंग कोण करतं माहिती आहे का? एक बाई असते, ती बाई बघते की शेजारी भांडणं झालीत आणि ती जाऊन तिसऱ्या बाईला जेव्हा सांगते ना, ती सगळ्यात चांगली स्टोरी सांगते. अच्छा. की तुला माहिती आहे काय झालं. मग त्यात सार्काझम असतं, त्यामध्ये एक्सप्रेशन असतात, त्यामध्ये लाईव्ह ॲक्शन सीन्स ती इमोट करते. मग तो आला, मग असं झालं, मग त्यानं पकडलं. ही असते स्टोरी टेलिंग. जसं माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट म्हणजे गॉसिपच आहे. आपण गॉसिप करतो ना टोपीवाल्याबद्दल. एक्झॅक्टली. की तो गेला, मग हे झालं, मग माकडाने टोप्या घेतल्या. सो ही स्टोरी टेलिंग आहे. सो बेसिकली परत मुद्दा तिथंच होतो की
तुम्ही कसं बघताय गोष्टींकडे, पर्स्पेक्टिव्ह खूप मॅटर करतो. जनरली ज्यावेळेस आपण तुमच्या रील्स बघतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते की त्याच्यामध्ये कॅमेरामॅन हे एक कॅरेक्टर आहे जे की तुमच्या मिसेस आहेत, त्याचबरोबर बारक्या नावाचा एक कॅरेक्टर आहे जो की तुमचा भाचा आहे, आणि त्याचप्रमाणे काही व्हिडिओजमध्ये शेवटी एखादं कुत्रं भेटलं की श्वानाचा प्रसंग दिसतो. लोकांना हे एक्सपेक्टेड असतं आणि ते त्यांना बघायला मिळतं, त्यामुळे ते जास्त बघितलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमकं कराव्या असं तुमच्या मनात आलं कधी? श्वान तर आम्ही सुरुवातीला घ्यायचो, पण आता बंद केलं. आता नंतर बरेच इश्यू झाले, काही जणांनी ऑब्जेक्शन घेतले, काहींचं असं मत आहे की तुम्ही कुत्र्यांना बिस्किट खायला घालताय तर त्यांना डायबिटीज होईल. म्हटलं होत असेल आता, म्हणजे मला माहिती नाही कारण मला त्यातलं एवढं नॉलेज नाही आहे. पण ते असं म्हटलं की तुम्ही स्ट्रीट डॉगला जर फीडिंग करताय तर बाकीचे पण खायला घालतील, मग उद्या कल्चर तयार होईल. म्हटलं ठीक आहे, याला आक्षेप आहे, आम्ही ते बंद केलं. पण श्वानाला आम्ही कधीच लास्टचा रिटेन्शन पॉईंट म्हणून नव्हतं वापरलं. माझी इच्छा असायची की हे बिचारे फिरतात ते, म्हणजे मला असं कधी कधी वाटायचं की कोविडमध्ये माणसांनाच खायला मिळत होतं, यांना काय मिळत असेल बिचारांना. मग त्या याच्यातनं आम्ही त्यांना ते फीडिंग सुरू केलं होतं. आणि श्वानाचं कसं की तो प्राणी आहे, त्याला बोलता येत नाही, सो त्याच्या तोंडात आम्ही कोणत्या डायलॉग टाकला तर तो ह्युमरस वाटायचा. सो ते एक कारण होतं. पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन झाले, मग ते बंद केलं आम्ही. राहता राहिला प्रश्न, दोन महत्वाचे कॅरेक्टर्स ज्या की एक कॅमेरामॅन आणि त्याच्यानंतर बारक्या, यांच्याबद्दल काय सांगाल? कॅमेरामन सुरुवातीला आमचं ठरलेलं, मी जसं म्हटलं की आम्ही ॲक्सिडेंटली सुरुवात केली. तर सुरुवातीला मी एकटाच फ्रेममध्ये असायचो आणि बायको फक्त शूट करायची. तर तिला सार्कास्टिकली बोलवताना आता मी जर बायको असं म्हटलं तर चेहरा पण दाखवायला पाहिजे. एक्झॅक्ट. सो कॅमेरामॅन असं पर्सन आहे की तो मेल असेल फिमेल असेल, लोक आपापल्या ॲझम करतील. सो अशी सुरुवात झालेली. सो तिचं नाव नंतर कॅमेरामॅनच पडलं. आणि बारक्याचं असं झालं की बायको डिलिव्हरीला गावाला गेली, माझ्याकडे कुठलं कॅरेक्टर नव्हतं. अच्छा. आणि एक शूट आलेला आम्हाला श्रीखंडाचा, आणि तेव्हा बारक्या होता 2.5 वर्षांचा. त्याला 2-3 शब्द बोलता यायचे. त्या 2-3 शब्दांमध्ये पण त्याने पहिला डायलॉग बोलला की काका मला श्रीखंड खायचं आहे. अच्छा. ते पण एकदम बोबडं. सो त्याच्या आयुष्यातलं 3-4 वाक्य तो व्हिडिओमध्येच बोलला आहे. मग ते असं झालं की तो व्हिडिओ आमचा 6 मिलियन गेला. ओके. दुसरा व्हिडिओ बारक्यासोबत केला, तो 10 मिलियन आहे, तो परफ्यूमचा केला होता. मग नंतर कळालं की लोकांना हे कॅरेक्टर आवडतंय. मग आता जसं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की बारक्याची वाढ कशी झाली आहे, एक्झॅक्टली. इथपर्यंत तो व्हिडिओमध्ये असतोय. बरेचसे लोक आपण बघतो की प्रसिद्धीच्या मागे धावत असतात, पण काही काही असे असतात की जे कंटेंट क्रिएट करून ऑटोमॅटिकली प्रसिद्ध होतात. आपण म्हणू शकतो त्यातलेच तुम्ही एक आहात. प्रसिद्धी मिळाल्यानंतर आणि प्रसिद्धी मिळायच्या आधी माणसांनी स्वतःमध्ये असे कुठले बदल आहेत जे केले पाहिजेत किंवा ज्या गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे? मला तर वाटतं स्वतःकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः आहे. कारण प्रसिद्धी एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त डोपामाइन देते. म्हणजे तुम्ही घरातून बाहेर कधीही पडताय आणि तुम्हाला 4 लोक ओळखून तुमच्यासोबत फोटो काढतात. ते मला वाटतं याच्या एवढी मोठी नशा नाही आहे कोणती. अच्छा. ती तुम्हाला कुठेही बुडवू शकते. का उद्या जेव्हा तुम्हाला ही 4 लोक ओळखणार नाही, पैसे नसले तुम्ही मागू शकता, प्रसिद्धी कोणाकडे मागता येत नाही, तिचं लोन नाही मिळत. करेक्ट आहे. सो त्याच्या आहारी जाणं सगळ्यात भयानक आहे. मी मगाशी पण म्हटलं की लोक तुम्हाला कशासाठी ओळखतात ते महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःकडे लक्ष द्या. तुमचं खाणं पिणं राहणं, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही 4 लोकात कसं वागताय. कारण गरजेचं नाही की माझ्याकडे सेल्फी मागायला आलेला एखादा माणूस आहे, त्यावेळी मी कुठल्या फेजमधनं चाललो आहे, माझ्या डोक्यात किती डिप्रेशन आहे, माझा किती त्रास आहे, तो माझ्या पुरता आहे. त्या माणसासाठी काय आहे की मला रीलमध्ये पाहिलं, मला एकदा फोटो काढायचा आहे. सो तुम्हाला न्यूट्रल ठेवायला लागतं. तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन जगात कोणावर काढू शकत नाही, कारण त्या लोकांमुळे तुमचं पोट भरतं आहे. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रसिद्धी तुमची नाही आहे, प्रसिद्धी लोकांनी दिली आहे. सो तुम्ही आता जबाबदार आहेत ह्या गोष्टींना. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची तुमची मेंटल कंडिशन असेल, फिजिक्स असेल. तुम्ही कॅमेरा जशी दिसता ना, लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही रोडवर पण तसे दिसले पाहिजे. अच्छा. हां, मग ते सगळं कन्सिडर करता. आणि एकतर लहान मुलं जेव्हा व्हिडिओ बघतात ना, समजा मी फूड ब्लॉगर आहे आणि माझं वजन 105 किलो आहे, आणि एखादा लहान मुलगा बघतो 10वीतला किंवा अगदी 7वी-8वीतला, त्याला काय वाटणार की प्रसिद्ध असंही होता येतं, आपण जाड असलो कसंही असलं काय फरक नाही पडत. बरोबर. सो तो त्या झोनमध्ये जाईल. त्याला असं वाटेल की फिटनेस इतकं मॅटर नाही करत, तुम्ही कसं दिसता मॅटर नाही करत, कसे कपडे घालता मॅटर नाही करत, तर मग तो ते शिकणार. मग मी काय म्हटलं की आपली जबाबदारी आहे. आता जर लोक जर आपल्याला बघतात ना, तर त्यांच्यापुढं चांगलं राहणं ही आपली जबाबदारी आहे. मग तुम्ही काय बोलताय, कसं दिसताय, कसं प्रेझेंट करताय. मी म्हणत नाही की तुम्ही लक्झरी राहा, तुम्ही अगदी कोट घालूनच फिरा किंवा तुम्ही अगदी मोठ्या कारमधनं जा, काही गरजेचं नाही आहे. पण लोक तुम्हाला का बघतात आणि कशासाठी बघतात हे माहिती असणं गरजेचं आहे.
जनरली आत्ता जो तुम्ही पॉईंट सांगितलात ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या मते आपण स्पायडरमॅन पिक्चरमध्ये एक डायलॉग खूप फेमस आहे, ज्यावेळेस त्याचे काका त्याला सांगतात पॉवर मिळाल्यानंतर, की ज्यावेळेस तुझ्याकडे एखादी पॉवर येते ऑटोमॅटिकली त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आलेल्या असतात. सो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची लाईफ ही पण बऱ्याच प्रमाणात त्याच पद्धतीमध्ये असते. तुमचे लाखोनी फॉलोअर्स आहेत, एखादी गोष्ट तुम्ही चुकीची केली तर ते तुमच्या फॉलोअर्ससाठी लायसन्स ठरू शकतं का? एक्झॅक्टली. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत राहील? एक फेमस बिअर ब्रँड आहे, मागच्या वर्षी खूप फेमस झालेलं, सगळ्यांना नाव माहिती आहे त्याचं. त्यांनी आम्हाला 9 लाख रुपये दिले होते 3 रीलचे, अच्छा. की 3 रील्स तुम्ही करा, 9 लाख रुपये मिळतील. खूप फेमस आहे, मागच्या वर्षी चांगलं ट्रेंडमध्ये होतं ते. तर घरी गेलो, माझ्यासाठी ही अमाऊंट खूप मोठी आहे. म्हणजे 9 लाख रुपये हा इतका मोठा आकडा आहे की मी म्हटलं माझी निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ॲक्च्युली तितका मोठा आकडा आहे तो. घरी गेलो, बायकोला सांगितलं, बायको म्हटली, आम्ही ॲक्च्युली चेक केलं की आमच्या ॲनालिटिक्सनुसार 30% ऑडियन्स हा आमचा 15 वर्षाच्या आतला आहे. मग तेव्हा ती एवढंच म्हटली की समजा 2 पोरांनी जरी बिअर पिली 10 वर्षाच्या, तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आपल्या त्या पैशांना. सो आम्ही ते डील कॅन्सल केलं होतं, आपलं बघून केलं तर. सो मला वाटतं की, आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे, खरंच एखादा 11 वर्षाच्या मुलानं मी दाखवली किंवा मी रीलमध्ये ती बिअर पिली आहे हे जर पाहिलं आणि त्यांनी ट्राय केलं एकदा घरी जाऊन, हे किती भयानक आहे. सो अख्खा एखाद्याचं आयुष्य, एखाद्याचं फॅमिली उद्ध्वस्त करायचं लायसन्स आपल्याला नाही मिळालं, मला असं वाटतं. त्यामुळे आम्ही कधीच गॅम्बलिंग, अल्कोहोल किंवा इतर कुठलीच अशी गोष्ट प्रमोट नाही केली की जी लहान मुलांवरती इम्पॅक्ट टाकेल. मोठ्या माणसाला कळतं चांगलं काय वाईट काय, लहान मुलांना नाही कळत. सो त्या प्रमोट नाही केलं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो की ज्यावेळेस एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल किंवा रील स्टार असेल, त्या गोष्टीतनं बरेचसे जे की लिगल फायदे नाहीत ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच एक रिसेंट इन्सिडेंट झालेला. सो त्याच्यावर तुमचं काय मत आहे की रील स्टार जे असतात त्यांनी स्वतःला एक रील स्टार म्हणून एक कॉमन वागणूक दिली पाहिजे की ज्या गोष्टी पॉसिबलच नाहीत त्याची डिमांड केली पाहिजे? माझ्या मते एक टोलचं प्रकरण आत्ताच जस्ट गाजतंय, त्याच्यावर तुमचं काय मत आहे सर? मुळात 4 लोक आपल्याला पाहतात म्हणून आपलं पोट भरतं, हीच मला वाटतं हेच खूप मोठं आहे. करेक्ट. हे जे मिळतं आहे हेच खूप जास्त आहे. याच्या पुढं जाऊन अपेक्षा करणं चुकीचं आहे. मुळात अपेक्षा, ज्यावेळी आपण टोलबद्दल बोलतो किंवा कुठल्याही इतर बेनिफिट्सबद्दल, त्या कुणाला मिळतात? जो देशाची सेवा करतो आहे, जो एखादा राजकारणी आहे किंवा इतर VIP लोकांना, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांची गरज आहे. मी रील स्टार म्हणून मी काय करतो आहे? मला का दिलं पाहिजे तुम्ही? एक्झॅक्टली. दुसरं असं की माझी अपेक्षा आहे की रोड चांगले पाहिजे, हे चांगले पाहिजे, प्लस मी कॅमेरापुढे येऊन सांगतो की मी महिन्याला एवढे पैसे कमवतो, मग देतो ना मी 60 रुपये, काय इश्यू आहे मला? एक्झॅक्टली. बरं, मी रील स्टार म्हणून मी असं काहीच केलेलं नाही आहे की ज्याच्यासाठी मग तुम्ही मला वेगळं ट्रीटमेंट दिली पाहिजे. उलट तुम्ही मला बघताय, तुमचं 1 मिनिट देताय, हेच उपकार आहेत लोकांचे माझ्यावरती. आणि याच्या पुढं जाऊन मी म्हणतो की टोल माफ करा, मला तुम्ही सलाम करा, हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. बाकी प्रत्येक कसे आपापले पर्स्पेक्टिव्ह, मी फक्त माझं सांगितलं. आपण जर बघायला गेलो तर सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे बरेचसे टिकटॉकर्स जे होते, जे टिकटॉकवर आधी व्हिडिओ टाकायचे, अचानक टिकटॉक बंद झालं. उद्या जर इन फ्युचर यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सोशल मीडिया साईट्स बंद झाल्या तर मनोज शिंगुत्से किंवा जे काही स्पायसी किक चॅनल आहेत ते काय करतील? तो एक प्रकार आहे की उद्या जर सरकारने दारू बंद केली तर प्रॉब्लेम हा नाही की दारू विकणारे काय करतील, प्रॉब्लेम आहे की बेवडे काय करतील. बरोबर. सो मुद्दा आहे की मी क्रिएटर म्हणून काय करेल हे महत्त्वाचं नाही, पण मी रील पाहतो तर मी कुठं जाणार आहे? तर मी समजा लेट्स से उद्या उठून मी ॲमेझॉन प्राईमवरती गेलो, तर कदाचित मी ॲमेझॉन प्राईमला अप्रोच करेल, ते आम्हाला अप्रोच करतील, कारण तितकी डिमांड तर ते एकटे फुलफिल नाही करू शकत. कदाचित नवीन एखादा प्लॅटफॉर्म येईल, ते लगेच कॅप्चर करेल, किंवा याच्या पुढे जाऊन काहीच नसेल तर माझ्याकडे अशाही 4 डिग्री आहेत, 10 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स, मी डबा घेऊन कामाला जाईल. एक्झॅक्टली. पुढचा प्रश्न माझा नेमका तोच तुम्हाला असणार होता की ज्यावेळेस आपण बघतो की तुम्ही तुमचं एज्युकेशन जे आहे ते कंप्लीट करून माझ्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जवळपास 10 वर्ष नोकरी करून हे सगळं सोडायचं आणि फुल टाईम मीडियामध्ये यायचं, हे ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस घरच्यांचं नेमकं मत काय होतं? माझ्या घरचं एक प्लस पॉईंट आहे की माझ्या घरात लोक कमी शिकलेले आहेत. अच्छा. हां, त्यामुळे त्यांचं असं नसतं की तू शिकला म्हणजे जॉबच कर किंवा हेच कर, तू असंच केलं पाहिजे, किंवा त्यांचा मुलगा तेच करतो आहे. आमच्या घरात एवढा फरक पडत नाही. जे करताय तुम्ही त्यात समाधानी आहे, बस झालं. सो मुळात आमची फॅमिलीच तेवढी समाधानी आहे की तुम्ही जेवढंही कमवत आहे ते ठीक आहे. सो त्यामुळे घरातनं कधी प्रश्न आलेच नाही. आणि दुसरं असं मला पर्सनली असं वाटतं की आता माझं वय 35 आहे, उदाहरण पकडू 35च्या आसपास आहे. माझ्याकडं मोजून 5-7 हजार दिवस उरलेत आयुष्यातले. यात जर मी प्रत्येकाचा विचार करायला लागलो की मी MBA करून कॉर्पोरेटमध्येच काम केलं पाहिजे
हेच केले पाहिजे, मग संपलं. मग मी परत त्या 140 करोड लोकांच्या हिशोबाने माझं आयुष्य नाही जगायचं, मला माझं जगायचं आहे. माझी इच्छा आहे की मला माझ्या हिशोबाने 11 वाजता उठायचं आहे. मग माझ्याकडे हे एकच सेक्टर उरलं, त्याच्यात माझं इंटरेस्ट पण आहे, मला कामही जमतं, आवडतं, म्हणून मी हेच केलं. लोक ज्यावेळेस सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करत असतात त्यावेळेस तुमच्याकडेही फोन आहे, तुम्ही सोशल मीडिया यूज करता, तुमच्या बघण्यामधला किंवा तुमच्या आवडीचा असा कुठला कंटेंट आहे का की जो तुम्ही प्रेफर करता की मी हाच कंटेंट बघितला पाहिजे? मी तर टेक्निकल बघतो जास्त, टेक्निकल स्पिरिच्युअल. बट एक स्पाइसलर नावाचं अकाउंट आहे, हिंदी यूट्यूबर आहे, त्यांचं नॅरेशन बघितलं पाहिजे, ते कसं बोलतात, काय करतात. मला वाटतं पूर्व जास्त कॉन्टेंट एक चांगला असतं. तुम्हाला जर का एक माणूस फिल्म लेवलचं कॉन्टेंट कसं काढू शकतो तुम्ही ते बघू शकता. सो असे भरपूर एक नाही, हे भरपूर कॉन्टेंट जे मी स्वतःही बघतो. नवीन रॅपर्स चांगले आलेले आहेत मराठीमध्येच, ते पाहता येतील. सो अशा भरपूर गोष्टी असं नाही की सोशल मीडिया वाईटच आहे, मुळात झालं असं की आपण काय बघतो त्यावर तो सोशल मीडिया ठरतो. एक्झॅक्टली. तो चांगलं पण आहे. मी भरपूर वेळ रेडिटवरती घालवतो, कोरावरती घालवतो, इथेही चांगलं कॉन्टेंट आहे, फक्त ते रिडेबल आहे, वाचायला लागतं, एवढंच प्रॉब्लेम. करेक्ट. आपण ज्यावेळेस बघतो ना की फूड ब्लॉगिंगचे ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो त्याच्याबद्दल तुम्ही नाही म्हणलं तरी फूडबद्दल एक पद्धतीचा रिव्ह्यूच असतो तो की बाबा हे रेस्टॉरंट चांगलं आहे, याच्यामध्ये गेलं पाहिजे. कधी मनात असा विचार नाही आला का की फिल्म्सचे रिव्ह्यू सुद्धा आपण करू? कारण कंटेंट क्रिएशन म्हणलं की कंटेंट कुठल्याही टाईपचा तुम्ही क्रिएट करू शकता. सो बरेचसे आपण बघतो फिल्म्स रिव्ह्यू करणारे पण बरेचसे असतात. सो असा काही विचार आहे की नाही? फूडमध्ये ना एक प्लस पॉईंट काय असतो ना, भूक 3 वेळा लागते आपल्याला. बरोबर. तर मला आज एखादी गोष्ट नाही आवडली, कदाचित ती बाकीच्यांना आवडते, तर माझ्याकडे दुपारी जेवायचा ऑप्शन आहे. फिल्ममध्ये काय होतं ना, जो माणूस फिल्म बनवतोय त्यांची 1-2 वर्षाची मेहनत असते, प्रोड्युसरचा करोडो रुपयांचं त्यामागं इन्व्हेस्टमेंट लागलेली असते. बिग इन्फ्लुएन्सर मी कॅमेरा पुढे येणं म्हणणं की एक नंबरचा फालतू सिनेमा बघू नका, हा त्या 200-250 लोकांवरती मला वाटतं की मोठा अन्याय आहे. त्यांना स्वतःला प्रूव्ह करू द्या, आठवडा 2 आठवडे नाही फिल्म चांगली नाही बघणार लोक, चांगले असेल बघतील. सो त्यामुळे पण मी थोडंसं असतं की जिथे ॲक्च्युली खूप जास्त लोक एफर्ट्स टाकतात ते, तर मला कुठलाच अधिकार नाही की मी जाऊन त्याला क्रिटिसाइज केलं पाहिजे. करेक्ट. जनरली जर आपण बघायला गेलो तर बरेचसे फूड्सचे व्हिडिओ आपण बघतो, त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा काय होतं ना, एखाद्या जागेची आपल्याला चव नाही आवडत तर ती लगेच पोस्ट केली जाते. बऱ्याच हॉटेलच्या बाहेर मला एक पार्टी दिसली होती, जर आवडला असेल तर 10 लोकांना सांगा, नसेल आवडलं तर आम्हाला सांगा. त्याच्यावर तुमचं मत काय? नाही, 100%. जर तुम्हाला नाही आवडलं ना, एकतर पण माझा अनुभव सांगतो मी, स्पेसिफिकली फ्रँचायझी मॉडेलमधला एक फेमस बिर्याणी ब्रँड आहे पुण्यामध्ये, त्यांचा अनुभव इतका वाईट आहे. अच्छा. की त्यांना सांगायला गेलं तर ते ऐकत नाहीत. सो असं पण आहे. ठीक आहे, मी सोशल मीडियावरती पोस्ट नाही केली या गोष्टीबद्दल, पण असं पण होतं, तुम्ही प्रत्येक वेळी गरजेचं नाही की प्रत्येक माणूस तेवढंच सात्विक आहे. सो बऱ्याचदा तुम्हाला सोशल मीडियावर रिॲक्ट होणं गरजेचं असतं. जसं पाण्याची 20 रुपयाची बाटली तुम्हाला 50 रुपयाने विकली आहे. करेक्ट. तर ज्याने चूक केली त्याला माहिती आहे चूक झाली आहे, तिथे तुम्ही त्याला समजावायला नका जाऊ. त्याला माहिती आहे ना 30 रुपये एक्स्ट्रा घेतो आहे, तर ते सोशल मीडियावर टाकलं पाहिजे. पण चुकून भाजीत मीठ कमी आहे तर ही गोष्ट तुम्ही त्याला सांगू शकता. कुठली चूक झाली हे आपल्याला माहिती असतं. सो जी झाली आहे त्याबद्दल सांगा, जी मुद्दाम केली त्याबद्दल नका सांगू. एक क्रिएटर म्हणून ज्यावेळेस तुम्ही कंटेंट लिहिता, जसं की तुम्ही सांगितलं की तुमची सगळ्यात जमेची बाजू आहे की तुम्ही लिखाण तुम्ही स्वतः करता, नेमकी ही लिखाणाची सवय लागली कुठून? मी वाचले खूप, भरपूर पुस्तकं वाचलं, माझ्याकडे 400-500पेक्षा जास्त पुस्तकं आहेत, मी वाचतो खूप. आणि मला सार्कास्टिक लिखाण जास्त आवडतं. जसं मी शंकर पाटील वाचलं, पु ल देशपांडे वाचलं, तर शंकर पाटलांची मला ते लिखाणाची पद्धत जास्त आवडते. मला लिहायला यासाठी आवडतं की ज्यावेळी मी बोलतो त्यावेळी मी इतका स्पेसिफिक नसतो किंवा इतकं मी तंतोतंत नाही बोलू शकत, पण लिहिताना मला लिहायला जमतं. सो आधी मी फेसबुकवरती लिहायला सुरुवात केली, मी भरपूर लिहिलं फेसबुकवरती. अच्छा. मला वाटतं 700-800 पोस्ट असेल ऑलमोस्ट आता पाहिलं तर पर्सनल अकाउंटला. सो लिहिले भरपूर. मला वाटतं की लिखाण एकमेव अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही कुठल्याही गोष्टीशिवाय करू शकता. मला जर काहीतरी बोलायचं आहे तर समोर माणूस पाहिजे तरच मी बोलणार आहे. एक्झॅक्टली. लिखाण असं नाही आहे, लिखाण तुम्ही एकट्यात करू शकता. सो म्हणतो ना माझ्याकडे एकांतपणा हे ते असलं तसं लोकांना डिप्रेशन असतं ना, लिहायला चालू करा, सगळं गायब होतं. आणि लिहिण्याला मर्यादा नसते, तुम्ही कुठलीही स्टोरी कशीही लिहू शकता, बोलताना तुम्ही काही नाही बोलू शकत. सो ते त्यामुळे मला सवय लागली, स्वतः लिहितोय. आत्ता आपण तुमचं एक रॅप सॉन्ग आलं होतं, ते आम्ही बघितलं. तर अचानक सोशल मीडियावरनं मीडिया इंडस्ट्रीमध्ये एखादं पुढचं पाऊल टाकायचा हा विचार जो तुमच्या मनात आला किंवा जी गोष्ट तुम्ही केली, तुम्हाला काय वाटतं की पुढे जाऊन अजून किती गाणी आम्हाला बघायला मिळतील? गाणी भरपूर मिळतील, पण रॅप करण्याचं एक महत्त्वाचं कारण काय होतं
की आपण बघा घरात बसले की लहान मुलांना म्हणतो अरे ते पोरगा बघ कसं डान्स करते टी व्हीवरती, बरोबर. किंवा त्यांनी बघ कसा रॅप केला, त्यांनी बघ कसं गाणं म्हटलंय. उद्या मी माझ्या पोरांना काय सांगणार? मग पोरगा मला हेही म्हणेल की तुला एवढं माहिती तू का नव्हतं केलं. सो माझी इच्छा होती ठीक आहे मग मी पण केलं आहे. सो ते एक कारण होतं. दुसरं असं की आम्ही आत्ता जो रॅप केला आहे हा 100% आमच्याकडे नाही आहे, पण याची एक खासियत काय की पूर्ण रॅप लिहिण्यापासून शूटपासून एडिटपर्यंत आम्ही स्वतःच केला आहे, मी आणि बायकोनं. अच्छा. सो त्यासाठी आम्ही तो प्रयोग केला की आपल्याला जमतंय का हे पाहायला, फक्त की एक बीट असते त्या बीटवरती किमान आपल्याला गाता तरी येतं का, आपण स्टुडिओत जाण्याचा कॉन्फिडन्स तरी आहे का, पुढं आपल्याला 4-5 लोक बघतात ते आपण माईक घालून गाणं म्हणतोय, आपल्याला एवढं तरी जमतं का, हे सगळं बघण्यासाठी आम्ही तो रॅप केला होता. आणि चांगला झाला तो. ॲक्च्युली त्याला लाखभर व्ह्यूज आले पण आमच्या आठवड्यात 2 आठवड्यात. सो ते चांगलंच आहे. मी म्हणलं की तुम्ही करताय आणि तुम्हाला लाखभर लोक पाहतात आहे ना, हेच मोठे उपकार आहेत लोकांचे आपल्यावरती. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं ना, असंच हळू गोष्टी आपल्याला मिळत जातात. हो, उद्या इन फ्युचर आम्ही मनोज शिंगुत्सेंना कधी पिक्चरमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये बघू शकतो का? 100%. ॲक्च्युली 2-3 मराठी फिल्मसाठी ऑफर आल्या होत्या, पण मला काय वाटलं ते स्पॅमच वाटायचे ते प्रत्येक वेळी. कारण त्यांचे ऑफिस अशा ठिकाणी असायचे की तिथे गेल्यावर असं वाटायचं इथं कुठला पिक्चर चालला. सो असं 2 वेळा असंच झालं. तिसऱ्यांदा असं झालं की त्यांचं शूटही सुरू होतं, मी गेलो पण त्यांनी मला ब्रीफ पण दिला, सगळं झालं. आणि दर आठवड्याला एक नवीन हिरो बदलायचा. अच्छा. म्हटलं अरे यांचं चाललं आहे काय. सो 3 महिने त्यात पण वाया गेले. कदाचित भविष्यात जर का चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर आहे, नाहीतर आम्ही स्वतः वेबसिरीज करेलच. ओके. आत्ता आपण बघतो की बरेच ज्यावेळेस चित्रपट येतात, मराठी चित्रपट असतील किंवा हिंदी चित्रपट असतील किंवा आत्ता आपण OTTवरचा कंटेंट बघतो, तर त्याच्यामध्ये ना ऑलरेडी गव्हर्नमेंटनी एक एज ग्रुपचा क्रायटेरिया घालून ठेवलेला आहे. पण OTTमुळं काय होतं ना, आजकाल लहान मुलांच्या हातात सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल झाल्यात. सो ह्या गोष्टींकडं किती सिरियसली बघितलं पाहिजे, आणि लहान मुलांसाठी जो तुम्ही कंटेंट क्रिएट करता, सो तुम्हाला त्याच्याबद्दल अशी कुठली गोष्ट आहे किंवा सजेशन आहे की ज्याने असं होऊ शकतं की लहान मुलांसाठी कंट्रोलेबल कंटेंट आपण देऊ शकतो? मला वाटतं की फक्त सोशल मीडियातलं इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक तुम्ही कंट्रोल करू शकता. बाकी OTT म्हणजे असं आहे की तुम्ही पैसे देऊन विकत घेताय. सो असं नाही की नेटफ्लिक्सने आपल्या घरी येऊन सांगितलं की आम्हाला बघा. सो इथूनच सुरुवात आहे. आपण करतोय. दुसरं असं की त्यांच्यामध्ये चिल्ड्रनसाठी स्पेसिफिक फिल्टर आहेत भरपूर. नेटफ्लिक्सला पण आहे, ॲमेझॉनला पण आहे, सगळीकडे असतात. आणि तिसरं असं की लहान मुलांना एखादी गोष्ट बघायची आहे तर ते कुठेही बघतील. गरजेचं नाही की ते TV नेटफ्लिक्सलाच बघतील. आणि प्रत्येक गोष्ट ॲक्सेसेबल आहे जगामध्ये. तुम्ही एखाद्याला गुगलपासून थांबवता, तो दुसरीकडनं सर्फिंग करणार आहे, ब्राउझिंग करणार आहे. मुळात आपल्या देशाकडे जर बघायचं आहे ना आपल्या मुलांकडं, तर मला वाटतं की जे मोठे देश आहेत त्यांच्याकडे बघायचं. ते ऑलरेडी 50 वर्ष आपल्या पुढे आहेत. सो त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे असं काही करा. त्यामुळे तुम्ही असं वेगळं काय करू शकत नाही. ज्यांना जे पाहायचं ते पाहणारच आहेत, तुम्ही थांबवू नाही शकत. आत्ता ज्यांनी रिसेंटली सोशल मीडियामध्ये पाऊल ठेवलेलं आहे किंवा ज्यांनी कंटेंट क्रिएशन, इन्फ्लुएन्सर अशी कामं सुरू केलेली आहेत, अशा लोकांना तुम्ही ॲज अ सक्सेसफुल इन्फ्लुएन्सर म्हणून काय सजेशन देऊ शकाल? तुम्ही म्हणताय म्हणून मी सक्सेसफुल समजतो, पण मला वाटतं की अजून भरपूर शिकायचं आहे. मी 2-3 गोष्टी सांगाल ज्या मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. एक, लिहायला चालू करा. अच्छा. असं सेल्फी कॅमेरा पकडायचं आणि बोलायचं त्यानं काय नाही होऊ शकत. तो काळ संपलेला आता. लिहायला चालू करा. तुम्ही जर एखादं कॉन्टेंट अपलोड करताय, एक 60 सेकंदाचा व्हिडिओ तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुम्ही आज भाड्यानं राहताय ना, तर तुम्ही 4 फ्लॅट घेऊ शकता जर त्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर. एक व्हिडिओ, मी तुम्हाला एका व्हिडिओची किंमत सांगतोय. मग तुम्ही ट्राय करा की तुमचा प्रत्येक व्हिडिओ मास्टरपीस असला पाहिजे. आता माझ्याकडे ती अपॉर्च्युनिटी नाही आहे, कारण मी तुम्हाला आत्ता का सांगतो, कारण मी ते सगळ्यांना आलो म्हणून सांगतोय. कदाचित मला हे आधीच माहिती असतं तर मी तेच केलं असतं. करेक्ट. सो रोज एक व्हिडिओ अपलोड करण्याऐवजी तुम्ही आठवड्यातून एकच व्हिडिओ अपलोड करा. बट त्यात तुम्ही ट्राय करा की जर हा व्हिडिओ केला आहे तर हा व्हिडिओ 10,000 लोक का शेअर करतील एकमेकांना. एक्झॅक्टली. त्याची 10 कारणं लिहून काढा की या व्हिडिओमध्ये असं काय आहे की लोक एकमेकांना शेअर करतील. या व्हिडिओतले पहिले 2 सेकंद असे काय आहेत की लोक माझ्या रीलवर थांबतील. वरती मुलगी नसते, तिच्या खाली नसते, लोक स्वयंपाक करत आले तर माझ्यापाशी का थांबतील, कारण काय. सो या प्रत्येक गोष्टीवरती डिटेलिंग करा. तिसरं आहे, तुम्ही ते अजिबात करू नका जे सोशल मीडियावरती चाललं आहे. ओके. कारण ते ऑलरेडी चाललं आहे, मग तुम्हाला का बघतील लोक. म्हणजे जर का भुवन बम ऑलरेडी कॅरेक्टर्स प्ले करतोय तर मी सेम कॅरेक्टर घेऊन असं नवीन काय करणार आहे. सो मला नवीन कॅरेक्टर्स करायचे. युनिकनेस पाहिजे. तुमचं काहीतरी नाविन्य पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही 1000 रील पाहिल्यानंतर चुकून एखाद्याला फॉलो करता. रील्स पाहता तुम्ही, रील्सचा इश्यू नाही किंवा कॉन्टेंटचा नाही, तुम्ही फॉलो करत नाही लोकांना. मग लोकांना तुम्हाला इतकं मजबूर करायचं की त्यांनी तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. ते तेव्हाच करतात जेव्हा त्यांना वाटतं की भविष्यात मला याचं कॉन्टेंट मिस नाही करायचं.
एक्झॅक्टली. मग मिस नसेल करायचं, कॉन्टेंट पण इतकं पॉवरफुल पाहिजे. सो स्टार्ट विथ द पॉवरफुल कॉन्टेंट. म्हणजे साधारणतः आपण जर बघायला गेलो तर प्रत्येकाचा रेशो असाच असतो की ज्यावेळेस एखाद्या कंटेंट क्रिएटरची रील आपल्याला 5-6 वेळा वेगवेगळ्या रील्स आवडतात आणि त्याच्यानंतर आपल्या मनात असा विचार येतो की अरे यार याची रील मला पुढची दिसली पाहिजे, त्यावेळेसच आपण फॉलो करतो. राईट. जनरली काय होतं ना, आजकाल बरेचसे कंटेंट क्रिएटर्स किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ज्यांना व्हायची इच्छा आहे, असे लोक आमच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की आता तुम्ही ह्या गेस्टला बोलवताय किंवा ह्या गेस्टला बोलवताय. सो तुमच्यासाठी काही प्रश्न आमच्या गेस्टकडनं आले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर पेड बूस्टिंग करणं हे फायदेशीर आहे का त्याचे नुकसान पण आहेत? फायदेशीर आहे त्यांच्यासाठी. समजा माझं दुकान आहे ज्यावरती मी मोबाईल विकतो आहे, तर मला फॉलोअर्स जमा करून काहीच फायदा नाही आहे. करेक्ट. मला पाहिजे सेल झाला पाहिजे. किंवा मी पुस्तकं विकतो आहे तर मला सेल पाहिजे. सो ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी ते फायद्याचं आहे आणि जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी फायद्याचं नाही आहे. कारण ती जी रील आहे किंवा तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही वाया फेसबुक त्या लोकांपर्यंत पोहोचवला आहे, तो ॲटोमॅटिक नाही पोहोचलेला किंवा त्यांच्या इंटरेस्टवरती नाही पोहोचलेला. बरोबर. सो लोकांच्या इंटरेस्टला तुम्ही ऑर्गॅनिकली मॅच झालं पाहिजे आणि जर तुमचा व्यवसाय तर तुम्ही बूस्ट केलं पाहिजे. सिम्पल. इन केस असं कधी झालेलं आहे का की स्टार्टिंगच्या काळात ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा आपला कंटेंट व्हायरल होत नाही आहे किंवा आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही कधी बूस्टर्सचा वापर किंवा फेक फॉलोअर्स काही जण घेतात, अशी कुठली गोष्ट जी की इन फ्युचर खूप घातक ठरू शकते, हे लोकांना माहिती नसतं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कदाचित तुम्ही 2-3 वर्षाखाली हा प्रश्न विचारला असता, मी म्हटलं असतं की तुम्ही तुमच्या समाधानासाठी तुम्ही फेक फॉलोअर्स घ्या. पण आता इंस्टाग्राम इतकं स्मार्ट आहे. करेक्ट. तुम्ही अगदी फेक सोडा, तुम्ही तुमच्या अकाउंटवरून जरी 4 वेळा व्हिडिओ पाहिला तरी त्यांना समजतं की तुम्ही काय करताय ते. त्यामुळं आता तो प्रश्नच नाही उरलेला मुळात. तुम्ही फेक फॉलोअर्स, फेक बॉट्स वगैरे काय फायदा नाही त्या गोष्टीचा. आणि ब्रँडलाही सगळं कळतं. आजकाल असे पण टूल्स अवेलेबल आहेत, तुमचं फक्त युजर नेम जरी टाकलं तर त्यातले फेक फॉलोअर्स वगैरे सगळं कळतं. एक्झॅक्टली. त्यामुळं जनरली ज्यावेळेस आपण बघतो ना की लिखाणाची एक बाजू झाली, ज्याबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीमध्ये सांगितलं की तुम्ही लिखाणाची तयारी ही बरेच दिवसांपासून करत होतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पहिल्यांदा कॅमेरासमोर आलात आणि ज्यावेळेस एखादा ब्लॉगिंग करताना आम्ही बघतो तुमचे मोस्टली व्हिडिओ हे व्हॉइस ओव्हर असतात. सो हे टेक्निकल नॉलेज नेमकं कुठून आलं सर? व्हॉइस ओव्हर मला सोपे वाटायचे. आता मी जेव्हा डायलॉग्स बोलतो तेव्हा वाट लागते. पण व्हॉइस ओव्हर करताना मग मला कॅमेराची भीती असायची. मग मी ते डार्क कलरचे काळे गॉगल वापरायचो का, तर मला ते कॅमेऱ्यात बघायला भीती वाटायची. अच्छा. मग ते बरेच दिवस मी 6 महिने वापरले, कारण मी 24चे 24 चॅनल हे फेसलेस केले होते. ओके. कारण मला स्वतःबद्दल न्यूनगंड होतं की मी चांगला दिसत नाही, माझा आवाज चांगला नाही आहे, यार माझे केस कसे आहेत, हे सगळं मला प्रत्येक वेळी वाटायचं. सगळं चांगलं असेल तरी मला वाटायचं की नाही आज चांगला दिसत नाही. सो हे होतंच. मग मी ते डार्क गॉगल वापरायचो. 6 महिन्यानंतर मग कॅमेराची सवय होऊन गेली. सो मला वाटतं माझ्या का कॅमेराची भीती असलेला माणूस नाही जगात. मला माईकची पण भीती वाटायची. म्हणजे मी जेव्हा रेकॉर्ड करायचो हां. आणि मीच ऐकायचो, मला माझा आवाज सगळ्यात खराब वाटायचा. अच्छा. यार आपला आवाज, हे सगळ्यांनाच वाटतं मुळात बेसिकली. पण नंतर ते होऊन जातं, तुम्हाला सवय होऊन जाते. काही अशा टिप्स ज्या तुम्ही आत्ता यंगस्टर्सला देऊ शकता की आता सपोज ब्रँड कोलॅबरेशन्स असतील किंवा ज्या चालून आलेल्या संधी आहेत, त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत, हे कशा पद्धतीमध्ये सॉर्टिंग केलं जाऊ शकतं? एक तर ब्रँड्स प्रमोशनमध्ये सोशल मीडिया, स्पेसिफिकली इंस्टाग्रामवर तुम्हाला सगळ्यात जास्त जे प्रमोशन येतं ते गॅम्बलिंगचं येतं. करेक्ट. तर गॅम्बलिंगच्या प्रमोशनला नाही म्हणा प्रत्येक वेळी. मला माहिती आहे प्रत्येकाची पैसाही गरज आहे, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. कोणासाठी ₹1000 खूप मोठा आकडा आहे, कोणासाठी बेसिक आहे. पण इलिगल गोष्टीमधनं पैसा कमवू नका, पहिली गोष्ट. दुसरं असं की खूप पैसा आहे सोशल मीडियावरती. जर तुमच्याकडे अटेन्शन आहे, ऑडियन्स आहे, तर खूप पैसा आहे. मग पहिला अटेन्शन आणि ऑडियन्ससाठी काम करा. लोकांना तुमचं कॉन्टेंट आवडू द्या. एकदा त्यांना आवडायला लागलं, त्यांनी स्वतःहून शेअर करायला सुरुवात केली ना, प्रत्येक तुमची रील पाहणारा माणूस तुमच्यासाठी पैसे कमवतो. सो सुरुवातीला तुम्ही फक्त ऑडियन्ससाठी काम करा, पैसा येईल आपोआप येईल. आत्ता आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या डिस्कस केल्या, ह्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत ज्या की आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडतील. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या आयुष्यातला असा कुठला एक निर्णय की ज्याच्याबद्दल तुम्हाला आजही रिग्रेट होतं की अरे हा निर्णय जर मी त्यावेळेस घेतला असता तर आत्ता माझी काहीतरी कंडिशन वेगळी असती? 15-16 वर्षांपूर्वी जेव्हा मी जॉब जॉईन केला, तेव्हा पगार आल्यानंतर मी खात सुटलो. अच्छा. प्रत्येकच असतं, आपल्याला लहानपणापासून वाटतं पिझ्झा खाल्ला पाहिजे, बर्गर खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, कारण आपल्या त्या इच्छा असतात प्रत्येकाच्या. तर सलग 15 वर्ष स्वतःकडे लक्ष न देणं ही सगळ्यात मोठी चूक होती माझी. अच्छा. की शिस्तीत न खाणं,
पैसे असले काही खाणं, मूड आलं हे करणं ते करणं, बाहेर जाणं, मित्रांसोबत फिरणं. फिरणं म्हणजे खातपीत फिरणं. मला वाटतं ही सगळ्यात मोठी चूक केली मी. कारण त्यांना असं झालं की 30 वयापर्यंत मला काय जाणवलं नाही, पण 30 वयानंतर मी त्याला ॲडिक्ट झालो होतो. बरोबर. ॲडिक्ट म्हणजे हेच की मला असं वाटायचं की आपण आठवडाभर बर्गर नाही खाल्ला पाहिजे. किंवा मग मी सोशल मीडियाच्या फोमोमध्ये होतो. अरे इथं 99ला पिझ्झा आहे, जाऊन खाऊन येऊ, खाल्लंच पाहिजे. अरे खेड शॉपवर जाऊन चिकन थाळी खाल्लीच पाहिजे. सो प्रत्येक गोष्टींच्या आहारी गेलो. इन शॉर्ट मी खाण्याच्या आहारी गेलो होतो. सो ही सगळ्यात मोठी चूक होते. ज्यावेळेस आपण बघतो ना की लोकांना प्रेरणा देणारा माणूस म्हणजे प्रत्येक लोकेशनवर बघितलं तर ती व्यक्ती वेगवेगळी असू शकते. घरात आई वडील असू शकतात, ऑफिसमध्ये बॉस असू शकतात, इवन कलिग्ज असू शकतात. लोकांना प्रेरणा देणारा माणूस हा इन्फ्लुएन्सरसुद्धा असतो. म्हणजे तुम्ही एका पद्धतीमध्ये गोष्टीला प्रोत्साहित करता. जर स्वतः प्रेरणा देणारा माणूसच जर खचला तर त्यांनी कसं उभं राहिलं पाहिजे? आपण प्रत्येकजण असं शिवाजी महाराजांना मानतो. करेक्ट. संभाजी महाराजांना जास्त मानतो. त्याचं कारण असं की माझा वडील राजा आहे आणि मी जर ठरवलं तर मी कसं आयुष्य जगू शकतो. कारण माझे वडील राजा म्हणजे माझ्याकडचं प्रत्येक गोष्ट आहे. माझ्याकडे माणसं आहेत, माझ्याकडे ताकद आहे, पैसा आहे, सगळं आहे. बॉर्न प्रिन्स ज्याला आपण म्हणतो. बॉर्न प्रिन्स आहे. स्टील तुम्ही 32व्या वर्षी तुम्ही जगातून जाताय, सॅक्रिफाईस करताय. मला वाटतं याच्यासारखं आयुष्य नसतं कोणाचं. एक्झॅक्टली. माझ्या पण डोक्यात तसं की ज्याचे वडील राजा होते तो माणूस आयुष्य जगतोय, मी कुठल्या कम्फर्टमध्ये जगलं पाहिजे. मग रोज हातपाय मारा सुरू असतं. सो स्ट्रगल इज रिअल. जसं की आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलं की म्हणजे खूप चांगली गोष्ट ही ॲक्च्युली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर अखंड हिंदुस्थानाचं ज्याला आपण आराध्य दैवत म्हणतो, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज. तर ह्या दोन व्यक्तींकडनं असा कुठला माणूस नाही आहे जगात जो प्रेरणा घेऊच शकत नाही. त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी. ह्या दोन व्यक्तिमत्वांकडनं तुम्ही कुठली गोष्ट सगळ्यात सांगू शकता की जी तुम्हाला खूप भावते? शिवाजी महाराजांची मला एक गोष्ट काय आवडली माहिती कायमच. आपल्याला प्रत्येकाला सगळा इतिहास माहिती आहे. Correct. आपलं शौर्य माहिती आहे, आपल्याला टेक्निक्स माहिती आहेत, सगळं माहिती आहे. मला एक गोष्ट काय आवडते, माझे वडील जर का टाटामध्ये कामाला असतील ना, माझे वडील आयुष्यभर ट्राय करतात की माझ्या पोराला तिथं जॉबला लावायचं कसं पण, त्याचं आयुष्य सेट करायचं आहे. किंवा गव्हर्नमेंटमध्ये असेल तर मी ट्राय करतो की माझ्या पोराला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. शिवाजी महाराजांचे वडील ऑलरेडी एका मोठ्या डायनेस्टीसोबत काम करत होते. बरोबर. शिवाजी महाराज काय म्हटले की मी यांच्या नाकावटीतून माझी एक मोठी कंपनी तयार करणार. एक्झॅक्टली. हा कॉन्फिडन्स मला आवडतो. त्याच कंपनीला आज आपण हिंदवी स्वराज्य असं म्हणतो. एक्झॅक्टली. मग मी टाटामध्ये कामाला लागणार म्हणजे टाटाच्या लेवलची कंपनी बनवायची हिंमत पण माझ्यात आत्ता नाही आहे. याच्यापेक्षा मोठं इन्स्पिरेशन काय आहे? 5 डायनेस्टी होत्या एकावेळी त्यावेळी, ज्या एकत्र आजूबाजूला होत्या आणि त्या मोठ्या होत्या, असं नाही की छोट्या मोठ्या होत्या. करेक्ट. असं नाही 4-5 जणांचं टोळकं मिळून राज्य करते, मोठमोठ्या डायनेस्टी होत्या. शिवाजी महाराज म्हटलं की यांच्यामध्ये माझा एक असणार. हा कॉन्फिडन्स आज माझ्यात पण नाही आहे. मी पुण्यामध्ये राहतो, हिंजवडी माझ्या घरापासून 5 मिनिटावरती. माझा कॉन्फिडन्स नाही की मोठी IT कंपनी सुरू करेल. मला वाटतं हे इन्स्पिरेशन असतं. सिमिलरली छत्रपती संभाजी महाराजांकडनं अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला जास्त प्रेरित करून जाते? कम्फर्ट. नो मॅटर तुमचे वडील कोण आहेत, भाऊ कोण आहे, तुम्ही कुठल्या खानदानात नाही, तुम्ही स्वतः काय. सो संभाजी महाराजांना आज तेवढाच रिस्पेक्ट आहे जेवढा शिवाजी कम्फर्ट ब्रेक करणं. कम्फर्टमध्ये राहिलंच नाही पाहिजे. काहीच गरजेचं नाही की तुमचं घर 6 BHK 5 BHK. तुमचं काय. सो तुमचं काय मला एक गोष्ट कायम पटते की तुम्ही कुठं जन्माला आलाय, तुम्ही गरीब आहे, तुम्ही श्रीमंत, काही मॅटर नाही करत. तुम्ही स्वतः काय, इट मॅटर्स. आणि संभाजी महाराजांची अजून एक गोष्ट मला पटते की त्यांच्याकडं एक स्किल नव्हतं, त्यांच्याकडे सगळे स्किल होते. मला हे कायम पटतं. आपल्याकडे एकच स्किल असतं आणि ते स्किल घेऊन आपण आयुष्यभर जगतो. करेक्ट. की नाही बा माझी पिठाची गिरणी आहे, मला हीच चालवायची आहे. आपण त्यातच अडकतो आणि त्याचा आपल्याला खूप जास्त गर्व असतो की आमच्या आजोबांची पिठाची गिरणी आहे, आमचा तो पिढ्यानपिढ्या बिझनेस आहे. मला वाटतं की हेच पहिले ब्रेक केलं पाहिजे. जनरली जर आपण बघायला गेलो तर बरेच वेळा काय होतं ना की वडील जे करत असतात ते मुलगा शक्यतो करायला जातो. म्हणजे आपण बघतो डॉक्टरचा मुलगा ठरवतो मला डॉक्टर व्हायचं आहे. उद्या जर तुमच्या मुलांनी असं सांगितलं की मला सुद्धा कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे तर त्याच्यावर तुमची रिॲक्शन काय असेल? कदाचित त्या काळची जी सिच्युएशन त्यावर ते ठरलंच म्हणा, पण माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी शेतकरीच झालं पाहिजे. 99% हीच इच्छा आहे की त्यांनी शेतीच केली पाहिजे. कदाचित तो ॲडव्हान्स शेती करेल, काही करेल, पण माझी इच्छा आहे की तेच केलं पाहिजे. कारण त्याची इतकं समाधान कशामध्ये नाही आहे. स्पायसी किक ज्यावेळेस आपण हे नाव ऐकतो, स्पायसी एक तर म्हणजे तिखट, किक म्हणजे लात, हे नाव देण्याचं नेमकं कारण काय होतं?
मी म्हटलं ना की ते 25वे चॅनल होतं, त्यात काही लॉजिक नव्हतं. आम्ही सगळं हारलेलो होतो, सगळं संपलेलं होतं. त्यामुळं नावावरती विचार करावा इतकं पण आम्ही डोकं नाही लावलं. अच्छा. हां, तिथे गेलो, फूडचं चॅनल आहे, तर मग इंस्टाग्रामला युजर नेम अवेलेबल नसतात. बरोबर. मग स्पायसी फूडपासून सुरुवात केली. मग फूडचं बदलत ते किकपर्यंत आलं, तेव्हा ते युजर नेम मिळालं. सो असं ठरले. अच्छा, म्हणजे त्याचं असं काही लॉजिक नव्हतं. काहीच लॉजिक नव्हतं, कारण तुमचे 149 फॉलोअर, तुम्ही किती डोकं लावणार आहे नावासाठी. एक्झॅक्टली. त्यामुळे ते विचार नव्हता केला एवढा. जनरली जर आपण बघायला गेलो तर शेवटच्या 2-3 प्रश्नांकडे आपण येतो. त्याच्या आधी मला एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमचं एज्युकेशन ज्यावेळेस तुम्ही सांगता की तुम्ही 4 डिग्रीज कंप्लीट केलेल्या आहेत. ह्या डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस आता तुम्हाला तुमचे बॅचमेट भेटतात, त्यावेळेसची रिॲक्शन काय असते? त्यांना काय फरक नाही पडत. तुमच्या मित्रांना, फॅमिलीला, रिलेटिव्हला इतका फरक पडत नाही तुम्ही काय करताय ते. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाचं म्हणणं असतं की बघ अजून पण विचार कर. सो ते सुरूच आहे. कशाचा? जॉबचा. सो ते अजूनही चालूच आहे. जनरली ज्यावेळेस आपण बघतो ना की लोकांचं एक दृष्टिकोन आहे, ह्युमन मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो, की स्वतः काही करत नसेल तरी चालेल पण समोरच्याला सल्ला देणं मात्र चुकत नाही. अशा लोकांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ह्या मेंटॅलिटीसाठी काय औषध आहे का? औषध नाही, तो स्वभाव आहे. ॲक्च्युली प्रत्येकाला बोलायचं असतं, इथं ऐकणारे लोक नाही आहेत. हा एक मोठा इश्यू आहे. नाही, ॲक्च्युली ती परिस्थिती आहे की आजकाल लोकांना खूप बोलायचं, पण घरात पण लोक फोनवरती आहेत, बाहेर पण मित्र फोनवरती आहेत. बरं, जे मित्र एकमेकांना 4 जण भेटले असतील तर 4 फोनवरती आहेत. त्यामुळं कोण एकमेकांना भेटणारा नाही. त्यामुळं खूप कमी गोष्टी एकमेकांसोबत शेअर होतात आहे. त्यामुळे आता आपण ज्याला ऐकतो आपल्याला असं वाटतं का सल्ला देतो आहे, त्याला काहीतरी सांगायचं असतं आणि त्याचा ॲक्च्युली पूर्ण मुद्दा ऐकला नसतो, पण आपल्याला असं वाटतं की सल्ला देतो आहे. पण मी पाहिलं आहे की जे चांगले मित्र आहेत ना, जे खूप डिस्कशन करतात ना, एक तुमचा चांगला मित्र जेव्हा तो तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा बरोबर सांगतोय. पण जेव्हा नवीन माणूस तीच गोष्ट ऐकून तुम्हाला वाटतं अरे सल्ला देतो, आत्ता तर भेटलो आम्ही. सो तो एक फरक आहे. आता जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्या चॅनलवर बरेचसे मराठी सेलिब्रिटीज जे असतात किंवा बिझनेस पर्सन्स असतात, हे सगळेजण येतात. त्यांना एक प्रश्न आम्ही प्राकर्षाने विचारतो की जर इन फ्युचर, आता तुम्ही रायटर आहात, 50 वर्षांनंतर ज्यावेळेस मनोज शिंगुत्से ह्यांच्याबद्दल तुम्हालाच जर एखादं वाक्य लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहाल? आयुष्यभर घासले की नेवर सेटल म्हणतो ना आपण, की ठीक आहे हे झालं, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये काय स्पेसिफिक प्लॅन आहेत सर? आत्ता आम्ही रॅप केला. मागच्या वर्षी पुस्तक रिलीज झालं. आत्ता आम्ही परफ्यूमचा एक ब्रँड लॉन्च करतोय. माझी इच्छा होती की मराठी माणसांचे पण ब्रँड्स पाहिजेत, प्रत्येक वेळी आपलं व्यवसायच का पाहिजेत. सो माझ्या डोक्यात होतं की आपण दरवेळी ब्रँडची नावं घेतो ना, कोणतेही ब्रँड असेल, अगदी शार्क टँकमधले ब्रँड असतील किंवा इतरही असतील, यात मराठी नावं खूप कमी आहेत. मग माझी इच्छा होती की ब्रँड पाहिजे आपलं, फक्त प्रोडक्ट नाही. स्वतः ब्रँडवरती काम सुरू आहे. या महिन्यात लॉन्च होईल ते. क्या बात आहे. 3 वर्ष झालं मी त्यावरतीच काम करतोय. परफ्यूमच्या दृष्टीने जर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की परफ्यूम तयार करणं किंवा परफ्यूमचं नॉलेज असणं हे फार महत्त्वाचं असतं. 100%. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करायचा विचार केलात त्यावेळेस नक्की किती ब्रँड ट्राय केले होते? माझ्याकडे सगळे परफ्यूम आहेत ऑलमोस्ट, जेवढे पण चांगले ब्रँड म्हणतो ना आपण 30-35 हजार रुपयापर्यंतचे, त्या रेंजचे सगळे आहेत माझ्याकडे. याच्या पुढच्या नाही आहेत, पण ऑलमोस्ट सगळे आहेत. आम्ही स्पेसिफिकली अबुधाबी, दुबईला जाऊन आलो आहे. अच्छा. तिकडच्या मॅन्युफॅक्चरर्सला भेटलो आहे किंवा ज्यांना परफ्यूम म्हणलं खूप कळतं, त्याला परफ्युमिस्ट वगैरे म्हणतो आपण, त्यांच्याशी पण भेटलो आहे. सो मी म्हटलं 3 वर्ष आम्ही फक्त याच्यातच घालवले. आम्हाला पूर्ण ब्रँड बनवायला 6 महिने लागले, पण रिसर्चसाठी बराचसा वेळ गेला. करेक्ट. कारण परफ्यूम अगेन फूडसारखं आहे, प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. म्हणजे जे जेवण सगळ्यात चांगलं आहे ते 4 आवडतं, एकाला अजिबात आवडत नाही. सो परफ्यूमचं पण तेच आहे. त्यामुळे फक्त 4 ते 6च फ्रेग्रन्स घेऊन मार्केटमध्ये उतरतो आहे की ते असे जे सगळ्यांनाच ऑलमोस्ट आवडतील. ओके. ज्यावेळेस आपण बघतो की परफ्यूम ब्रँड्स ह्या नावाने आपल्याला ज्यावेळेस एखादं परफ्यूम घ्यायचं असतं, जो ब्रँड तुम्ही लॉन्च करताय ह्याचे परफ्यूम्स आम्हाला कधी वापरायला मिळतील? आत्ता जून 2026मध्ये आम्ही लॉन्च करतो आहे, सुरू होईल. आणि 4 परफ्यूमचं स्टॉक अवेलेबल आहे. सो जूनमध्येच मिळेल सगळं. आणि हे कुठे अवेलेबल असतील? वेबसाईट आहे spicykickperfumes.com नावाची. ओके. तिथं 1 टच तुमचं चेकआउट होऊन जाईल. क्या बात आहे. लास्टचे 2 प्रश्नांकडे वळण्याच्या आधी मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न इथं नक्कीच विचारायला आवडेल की आपण तुमच्या इन्स्टा हँडलचं नाव बघतो स्पायसी किक, पण तुम्हाला नक्की कुठले पदार्थ आवडतात? मला महाराष्ट्रीयन
पदार्थ जे आहेत जसं मराठवाड्यातले आदनवडी नावाचा प्रकार आहे, शिंगोया नावाचा प्रकार आहे. मी मेथीची भाजी आणि भाकरी रोज खाऊ शकतो. अच्छा. सो मी असंच कदाचित मी खूप जास्त बाहेरचं खाल्ल्यामुळे पण मला हे वाटतं, पण मी असंच आहे, मला महाराष्ट्रीयन पदार्थ कायमच आवडतात. मग तुम्ही मला कोथिंबीर वडी रोज दिली तरी मी रोज खाऊ शकतो. फक्त वरण भात 3 टाईम दिला मी 3 टाईम खाऊ शकतो. पण पिझ्झा माझ्याकडनं एकदाच जातो जर खायचं म्हटलं तरी. राईट. इंडियामध्ये जर आपण बघितलं तर आपला देश जो आहे तो विविध संस्कृतींनी तयार झालेला असा एक भाग आपण त्याला म्हणू शकतो. प्रत्येक राज्याची सोडा प्रत्येक शहराची खायची एक वेगळी टेस्ट असते. सो महाराष्ट्र सोडून इतर राज्यातलं फूड कधी ट्राय केलं आहे का? सगळीकडं ऑलमोस्ट दिल्लीपर्यंत. इंदोर सगळ्यात चांगलं मिळतं. अच्छा. इंदोरमधली प्रत्येक गोष्ट तुम्ही छोले भटुरे खा, इमरती खा, काही खा, ही टॉप नॉच आहे. कदाचित मला तसं वाटतं. तसं गुजरातमध्ये पण जेवण चांगलं आहे, पण गुजरात थोडंसं कमी स्पाइसी असल्यामुळे आपलं आवडत नाही, पण इंदोर बेस्ट. सगळ्यात शेवटचा प्रश्न जो की मला डेफिनेटली आपण प्रत्येक गेस्टला विचारतो. इनविन्सिबल सोल्स ह्या चॅनलच्या प्रेक्षकांना मनोज शिंगुत्से काय मेसेज देऊ शकतील? मी आज मेसेज देईल की जर तुमचं वय 20 वर्ष आहे आणि 60 वर्षांपर्यंत तुम्ही जगणार असाल तर एकदा कॅल्क्युलेट करा आयुष्यात किती दिवस उरलेत. मी 365 गुणिले जो काय आकडा येईल तो त्याला डिवाइड बाय 50 करा. तो 50% वेळ तुमच्या झोपेत जाणार आहे. सो जे काही 1000 दिवस तुमच्याकडे उरलेत ते जगून घ्या. बाकी तुम्ही कमवलेलं 1 BHK 2 BHK सगळं इकडेच राहणार आहे. सो बेटर की जगून घ्या रोजचा दिवस. शेवट करण्याच्या आधी आपला एक रॅपिड फायर राऊंड असतो जो की तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये डेफिनेटली बघितला असेल. तर काही क्वेश्चन्स असतील, त्याची तुम्हाला क्विक आन्सर्स करावे लागतील. तुम्हाला काय वाटतं, माणसाच्या आयुष्यामध्ये सक्सेस महत्त्वाचा आहे की पीस? पीस. आणि जर सक्सेस मिळालाच नाही तर? सक्सेस मिळतच नाही, म्हणून तर आपण रोज स्ट्रगल करतोय. व्हायरल व्हिडिओ तयार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे की मिनिंगफुल कंटेंट देणं? सुरुवातीला व्हायरल व्हिडिओ, कारण तुम्हाला जर मोटिवेशन पाहिजे तर फॉलोअर्स पण पाहिजेत. बरेच लोक सांगतात की आम्हाला मनी नाही फ्रीडम पाहिजे. तर तुमचं काय मत आहे, मनी इम्पॉर्टंट आहे की फ्रीडम? मनीशिवाय फ्रीडम काहीच कामाचं नाही आहे. रोजचं स्ट्रगल. आयुष्यामध्ये पॅशन महत्त्वाचं आहे की सिक्युरिटी? सिक्युरिटी. कारण पॅशन प्रत्येक वेळी पोट नाही भरत. आपण बघतो बरेच वेळा सेलिब्रिटी ज्यावेळेस फेमस होतात किंवा इन्फ्लुएन्सर त्यावेळेस त्यांना ऑटोमॅटिकली फेम ही गोष्ट मिळते. पण ज्याला आपण म्हणतो की एक फॅमिलीच्या दृष्टीने जर तुम्ही बघायला गेलात तर आयुष्यामध्ये फेम महत्त्वाचा वाटतो की प्रायव्हसी? फेम. प्रायव्हसी सगळ्यांकडे. पुणे महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टीने कारण की तुमचे सगळे व्हिडिओ पुण्यातले असतात. जागतिक स्तरावर तुमचे व्हिडिओ कधी येतील? अजून काही वर्ष, पण 100% प्लॅन आहे. पण माझी इच्छा आहे की मराठी भाषा घेऊनच पुढं सरकायचं आहे, म्हणून वेळ लागतो आहे. अच्छा. कंटेंट क्रिएशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काही गोष्टी सोप्या असतात, काही गोष्टी अवघड असतात. तुमच्या दृष्टीने जमेची बाजू कुठली, लिखाण की कॅमेरा? लिखाण. मनोज सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या आज शोवर आलात. बऱ्याचशा प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत. आय होप की येणारे जे नवीन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा यूट्यूबर्स असतील त्यांना हा एपिसोड नक्कीच महत्त्वाचा ठरेल आणि त्यातनं त्यांना फायदा होईल. इनविन्सिबल सोल्स ह्या चॅनलच्या जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तुम्ही एक शेवटचा मेसेज काय देऊ शकाल? हेच की रोजचं आयुष्य जगून घ्या. तुम्ही म्हणजे पृथ्वी बदलायला नाही आलेले, तुम्ही फक्त जगायला आलाय. सो जगून घ्या. जेवढा जमेल तेवढं स्ट्रेस कमी घ्या, कारण स्ट्रेस मी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक दृष्टीने घातक आहे, तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या हेल्थसाठी, इतरांसाठी पण. सो जगून घ्या. सो आय होप की तुम्हाला आजचा एपिसोड हा नक्की आवडला असेल. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये ज्यावेळेस आपल्याबरोबर असेच एखादे गेस्ट असतील जे की तुम्हाला नक्कीच डेफिनेटली काही ना काहीतरी चांगली गोष्ट सांगतील. तोपर्यंत इनविन्सिबल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर हा लोकांना शेअर करायला विसरू नका. मी अजिंक्य भावे आजच्या एपिसोडमधून तुमची रजा घेतो. धन्यवाद.